हाय हॅलो नमस्कार. मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी चालले आहे आमच्या फ्लॅटच्या सेरेमनीला. म्हणजे आमच्या जे पोझिशन आहे ती सेरेमनी आहे की सेरेमनी आमच्या सोसायटीची. तर आम्ही सर्व तिकडंच चाललो आहे. बघूया कशी होती काय होती, मी तुमच्याशी ती शेअर करते. आणि तोपर्यंत तुम्ही मला हे सांगा की माझा जो लुक आहे तो कसा दिसतो. तर अशी काहीशी मी तयार झाली आहे. एक मिनिट तुम्हाला पॅकिंग दाखवते. तर असा काहीसा माझा लुक होता. ड्रेस तर काही नवीन नव्हता, जो मी यात्रेच्या ब्लॉगमध्ये घातलेला होता ना तोच ड्रेस होता. आणि त्यानंतर आम्ही सर्वजण पोचलो होतो लाईफ पार्कला. हो, आम्ही जिथे राहतो तिथून खूप जवळ आहे आमची जी सोसायटी आहे ती. आणि खूप छान असं मेन डोअरला त्यांनी मेन गेटला डेकोरेशन केलेलं होतं. आणि जेव्हा आपण आतमध्ये जात होतो ना तेव्हा छान असं लेझिम ढोल ताशे वगैरे यांच्यामध्ये ते सर्व गेस्टचं जे आहे ना ते वेलकम करत होते. त्यानंतर तिथे छान असे छोटा भीम चुटकी हे पण सर्व आलेले होते. आणि ते खरंच खूप क्यूट दिसत होते. ही होती माझी फ्रेंड. आणि खरंच खूप खूप म्हणजे खूप क्यूट होते ते. खूप छान वाटत होते. आणखीन बाकीचे पण आलेले होते, पुढे तुम्हाला ते दाखवतेच मी. इथे खूप छान असं ना एक हे केलं होतं, असं पाणी वगैरे पडतं ना त्यासाठी ते केलं होतं. खूप छान वाटत होतं ते. त्यानंतर आम्ही एवढे सर्वजणी आलेलो होतो. आणि आता इथून परत आपल्याला मध्ये एंट्री करायची होती. खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं. आणि ही आहे आमची सोसायटी. त्यानंतर वरती बलून लावलेले होते, तर शिवला बलून पाहिजे होते. शिवचं तेच सुरू होतं, आई बलून आई बलून. त्यानंतर ना इथे खूप छान असं अस्वल होतं मोठं, बघू शकता तुम्ही. नंतर येतं होतं नेल आर्ट. आता जे फ्रीमध्ये येते तर आपण करणारच ना. तर मी सुद्धा नेल आर्ट करून घेतलं. नेल आर्ट म्हणजे एवढं काही नव्हतं, फक्त ते नेल पेंट लावून देत होते. आणि ते पण शूज चालू होतं मध्ये मध्ये करायचं. त्यानंतर मी छान अशी नेल पेंट लावून घेतली, जी की तुम्ही बघू शकता रेड शेडमध्ये होती. मला रेड शेड खूप आवडतो. त्यानंतर काही ॲक्टिव्हिटी पण होत्या लहान मुलांसाठी. तर म्हटलं चला, मी शिवला शिकवत होते की असा बॉल टाकायचा म्हणजे असे ग्लास वगैरे पडतात. तर आणि नंतर ना मस्त असं तिथे ऑर्केस्ट्रा पण होता आणि छान असं डान्स पण करत होत्या बायका. खूप खूप एन्जॉय केला होता. म्हणजे 40 ते 50 लाख रुपये यांनी या इव्हेंटवरती खर्च केला असेल, कारण इव्हेंटच तेवढा मोठा होता. फर्स्ट चाट पण होती, पाणीपुरी म्हणा किंवा ओली भेळ वगैरे खूप छान टेस्ट होती. त्यानंतर ते आम्हाला हे भेटले होते, यांच्यासोबत पण थोडी म्हटलं मस्ती झालीच पाहिजे. नंतर आम्ही गेलो होतो थोडासा डान्स करायला. मला डान्स येत नाही, बट थोडंफार तर झालंच पाहिजे जेव्हा गाणे वाजतात तेव्हा. त्यानंतर बघू शकता तुम्ही तिथे ओम भट स्वावाला बाहुलासुद्धा आलेला होता, तात्या विंचू. नंतर शिव आणि शिवच्या माऊचा तर भयानक आणि भन्नाट डान्स सुरू होता. त्यांना तर काही हेच नव्हतं. आणि माझं आपलं चालू होतं डुलायचं काम, कारण मला तर काही डान्स येत नाही. बट गाणे कुठं वाजले की होता बरोबर, सर्वांना येतच त्या आतमधून. त्यानंतर इथं पॉटरी पण होतं, मस्त असे पॉट बनवत होते. आम्हाला पण करायचं होतं, बट म्हटलं कुठं हात धुवायचे कुठं काय करायचं, त्यामुळे आम्ही काय त्याचं काही एवढं हे घेतलं नाही. त्यानंतर येथे पण होतं हाताला कलर लावायचा आणि तिथे आपले जे हाताचे छापे आहेत ते सोडायचे. आणि तुम्ही बघू शकता एवढा मोठा कार्यक्रम होता. 1000 फ्लॅट्स त्यांनी हँडओव्हर केले होते. आणि खूप छान असं होतं. त्यानंतर येते ना ते जो व्हिडिओ असतो ना, तुम्ही ऑलरेडी तो माझा शॉर्टला बघितलेला असेल. तर ते काढायचं काम सुरू होतं. आता खूप जणांना असा विचार आला होता की जे सिटीमध्ये आहेत त्यांना माहीत असतं ह्या गोष्टी कशा असतात, बट जे बाहेरचे असतात त्यांना समजत नाही ते काय असतं. तर ते फक्त फोन फिरतो, आपण आहे तसं ॲज इट इज ते उभं असतो, आपण फिरत नाही. त्यानंतर एवढं मस्त अरेंजमेंट केलं होतं, जे की तुम्ही बघू शकता खूप छान दिसत होतं. आणि स्टेजवरती आता आणि ते येणार होत्या प्राजक्ता मॅडम, प्राजक्ता माळी. तर प्रोग्राम सुरू व्हायला टाईम होता, कारण प्राजक्ता माळी थोडा लेट आल्या होत्या, सो त्याच्यामुळे थोडा लेट येणार होता. आणि जी आताही समोर बिल्डिंग दिसते ना तिथे आहे आमचा फ्लॅट.
जागोजागी त्यांनी मोठ्या मोठ्या अशा स्क्रीन पण काही लावलेल्या होत्या. आणि त्यानंतर ना ते रिटर्न गिफ्टसुद्धा देत होते. तर आमचं पण रिटर्न गिफ्ट आम्ही घेतलं. त्यानंतर आता इथे आल्या होत्या प्राजक्ता मॅडम. खूप बॉडीगार्ड वगैरे यांच्या याच्यात त्या आलेल्या आणि खरंच खूप सुंदर आहे त्या, खूप छान दिसता. आणि त्यांनी हायसुद्धा दिलं. आणि नंतर पुढं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दिसेल त्यांनी हँडशेकसुद्धा केलं होतं. मस्त ढोल ताशेमध्ये मॅडमचं स्वागत झालं होतं. आणि खरंच त्या खूप छान आहे. म्हणजे त्यांच्यात ॲटिट्यूड वगैरे अशा गोष्टी नाही आहे. त्या प्रत्येकाला कैसा जादू कर दिया तेरा रंग ढाल मेरा जिया येथे त्यांनी हँडशेक केलेलं, पण त्यांना तुम्हाला दिसणार नाही कारण मी बॅक कॅमेऱ्याने घेतलं होतं शूट. त्यानंतर छान असं जेवण केलं आणि त्यानंतर आमचं होतं की सेरेमनी, की घेतली आणि नंतर लास्टला असं काय होतं आमच्या बिल्डिंगचा व्ह्यू. चलो बाय.